फेस स्क्रब. आणि आपण आता SPF बद्दल फार कन्फ्युजन असतं बऱ्याचदा. म्हणजे आता आपण बघितलं संभाजीनगरचं टेम्परेचर हाय असतं उन्हाळ्यामध्ये म्हण, किंवा आता ऑक्टोबर हीट सुद्धा सुरू झालेली आहे. पुण्याचं वेगळं टेम्परेचर, मुंबईचं वेगळं टेम्परेचर, आपल्या परळी बीडचं वेगळं टेम्परेचर. टेम्परेचरनुसार SPF कसं निवडायचं? येस, डेफिनेटली खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. आता बऱ्याचदा SPF घेते वेळेस खूपच कन्फ्युजन आहे, कारण SPF 15 पासून 65 पर्यंत येतात, 70 पण येतात, 70 पण येतात आणि 100 पण येतात. तर याचा जो कालावधी ठरतो, एक तर SPF कुठले पण SPF ना फक्त 2 तास काम करतं. कसं काम करतं ते सांगतो. ज्यावेळेस तुम्ही SPF लावलं तर ते ऍक्टिव्हेट नाही होत, ते 10 मिनिटानंतर ऍक्टिव्हेट होतं. त्याच्यामुळे तुम्ही SPF लावून आणि लगेच उन्हात गेलात तर ते काहीच काम नाही करणार. पण तुम्ही 10 मिनिटांना जर उन्हानंतर गेल्यानंतर ते प्रोटेक्ट करेल तुमच्या स्किनला, आणि पुढचे 2च तास प्रोटेक्ट करणार आहे. फर्स्ट ऑफ. सेकंड थिंग की कुठलं वापरलं पाहिजे, तर युजली सगळ्याच प्रोडक्टमध्ये आता हल्ली जे आहे मॉइश्चरमध्ये पण SPF 15 येतच आहे. ओके, पण तुम्ही उन्हात किती काळ आहात ते पण मॅटर करतं. त्यानुसार तुम्हाला SPF निवडायचं आहे, आणि उन्हाचं टेम्परेचर किती आहे याच्यानुसार तुम्हाला SPF निवडायचंय. समजा आपण समुद्रकिनारी आहात तर तुम्हाला वॉटर रेसिस्टंटच वापरायचंय आणि 65+ वापरायचं आहे. ओके, पण तिकडे हाय टेम्परेचर नसतं ना, ह्युमिड असतं. येस, तर शास्त्रानुसार ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं किंवा ह्युमिड असतं त्यावेळेस सगळ्यात जास्त UVA आणि UVB रेज वातावरणामध्ये असतात. ते खूप जास्त डॅमेज तुमच्या स्किनला करत असतात. ऊन म्हणजे फक्त चकाकणारं चमकणारं ऊनच तुम्हाला डिस्ट्रॉय नाही करत, तर ज्यावेळेस आभाळ येतं त्यावेळेस सगळ्यात जास्त UVA आणि UVB रेज वातावरणात असतात. त्यावेळेस सुद्धा तुमच्या स्किनला प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न उन्हात जाण्याचा, तर उन्हात जात्या वेळेस तर ज्यावेळेस तुम्ही फील्डवर काम करत असाल, 2 तास काम आहे तुमचं, तर तुम्ही SPF 50 वापरलं पाहिजे किंवा 35 वापरलं तरी पण चालेल. आणि तुम्ही घरात असाल तर 15 वापरलं तरी चालेल. आता तू जसं म्हणला 2च घंटे जे पण कोणतं असेल ते इफेक्ट करतं. येस, मग प्रत्येक 2 तासानंतर तुम्ही बाहेर असाल तर युज करायचं. आता मग त्याच्यासाठी काय आहे, तर ज्या लोकांना खरंच तुमची स्किन खूप दीर्घकाळ चांगली ठेवायची आहे, तुम्हाला तुमचा सुवर्णकाळ जास्त वेळ ठेवायचा, सुवर्णकाळ म्हणजे तरुणाई. येस, तर तुम्ही तुमच्या बॅगमध्ये वेट टिश्यू ठेवला पाहिजे, मॉइश्चरायझर ठेवलं पाहिजे आणि SPF ठेवलं पाहिजे, एक छोटासा आरसा ठेवला पाहिजे. तुम्ही ऐटत असाल, तुम्ही कुठेही असाल तर सहज तुम्हाला ते क्लीन करून तुम्ही लावू शकता परत. आणि